सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीतील विटा बस स्थानकात तसेच विटा भाजी मंडई, आठवडा बाजार आणि सतत रस्त्यावर वाहतुकीबाबत जनजागृती आणि कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून सामाजिक कार्य व एक हात मदतीचा पोलिसांना पोलीस मित्र म्हणून सतत कार्यरत असलेले विटा शहरातील सामाजिक क्षेत्रात सातत्याने गेली 20 वर्ष विटा शहरात सेवा देत कोणतीही अपेक्षा न ठेवता आजही कार्यरत आहेत. ते म्हणजे विटा शहरातील ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांनाच विटा बसस्थानकात पोलीस मित्र म्हणून सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था पोलीस मित्र म्हणून कार्यरत काम करत असताना बस स्थानकात एक बेवारस पर्स आढळून आली. या पर्समध्ये जवळपास 23 तोळे सोने व रोख रक्कम असे मिळून 16 लाखांचा ऐवज मिळून आला. सदरच्या पर्स हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन ती पर्स त्या कुटुंबास शिकलगार यांनी संबंधित विटा बसस्थानक अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या विचारधारा जपत प्रामाणिकपणे कोणतीही अपेक्षा न करता परत केली. त्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम व विटा पोलीस ठाण्याच्या तिन्ही व सामाजिक संस्थेने सुद्धा अन्य संस्थेने या कामगिरीबद्दल पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तर मुख्यालयाने सन्मानित प्रशासकीय पत्र देऊन गौरव केला. याबद्दल विटा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले गृहरक्षक दल टीम, तालुका समादेशक मजत मुलानी, गृहरक्षक दल युवराज कांबळे या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व गृहरक्षक दल टीम यांनी उपस्थित दर्शवित ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांचा विटा पोलीस ठाणे आवारात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सर्वांनी असेच आपल्या हातून कार्य करत राहावं असं भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.